श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारकडून विविध उपक्रम अभियान राबवण्यात येत आहेत. देशाचा विकास साधण्यासाठी सर्वात प्रथम जनतेचा विकास साधणं, नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं हे त्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल असतं. त्यामुळे केंद्र सरकारनं 15 नोव्हेंबरपासून देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. नागरिकांना शासकीय योजनांची सर्वांगीण माहिती मिळावी, त्यांना योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात गावागावात सध्या ही यात्रा पोहोचत आहे. काल कोल्हापूर, चंद्रपूर, नांदेड, जळगाव, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा घेतल्यानंतर आज आपण सिंधुदुर्ग, पालघर, सांगली, अमरावती, संभाजीनगर या जिल्ह्यांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, साधारण 10 दिवसांपूर्वी म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी देशातल्या आदिवासी बहुल भागांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर या यात्रेचा हा रथ देशातल्या उर्वरित ग्रामीण तसंच शहरी भागातल्या जनतेपर्यंत पोहोचून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि गरजू लोकांना थेट या योजनांचा लाभ दिला जात आहे. कोकणात पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या यात्रेला नुकतीच सुरुवात झाली. पालघरमधल्या वाडा तालुक्यातल्या केळठण गावात विकसित भारत संकल्प यात्रेचं जोरदार स्वागत झालं. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी बूथसोबत फोटो घेण्याचा मोह नागरिकांना आवरता आला नाही. याविषयी पालघरच्या वार्ताहरांनी घेतलेला आढावा आपण ऐकूया. पालघर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली असून या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 15 नोव्हेंबरला करण्यात आला. या विकसित भारत संकल्प यात्रेला पालघर जिल्ह्यातल्या गावापाड्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच यात्रेच्या निमित्ताने डहाणूमध्ये एका महाशिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी राज्यपाल बैस यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना लाभाचं वाटप देखील करण्यात आलं. ही विकसित भारत संकल्प यात्रा पालघर जिल्ह्यातल्या 473 ग्रामपंचायतींमध्ये जाणार असून 15 नोव्हेंबर पासून आतापर्यंत जिल्ह्यातल्या जवळपास 64 ग्रामपंचायतीपर्यंत ही यात्रा पोहोचली आहे. या व्यतिरिक्त तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा या 5 नगरपंचायतीमध्ये तसंच डहाणू आणि पालघर या नगरपालिका क्षेत्रात आणि त्यानंतर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात ही विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे. साधारणतः 60 दिवस ही विकसित भारत संकल्प यात्रा पालघर जिल्ह्यात खेडोपाड्यात फिरणार आहे. जिल्ह्यासाठी एकूण 4 व्हॅन देण्यात आल्या असून सध्या पालघर, डहाणू, वाडा आणि विक्रमगड या 4 तालुक्यांमध्ये या 4 व्हॅन फिरत आहेत. एक व्हॅन एका दिवसाला 2 ग्रामपंचायती याप्रमाणे एका दिवसात 8 ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावात केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी त्या ठिकाणी टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसंच यात्रेदरम्यान त्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य शिबिरांमध्ये लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्डचं देखील वाटप करण्यात येत आहे. आकाशवाणीसाठी पालघरहून नीता चौरे. श्रोते हो, कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला आहे. ओरोस ग्रामपंचायत इथे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आणि यात्रा मार्गस्थ केली. या यात्रेविषयी आमच्या वार्ताहरानं घेतलेला आढावा आपण ऐकूया. विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमांतर्गत तळागाळातल्या जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार उपक्रम राबवला जातोय. या विकसित भारत संकल्प यात्रेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच शुभारंभ झाला. ओरोस ग्रामपंचायत इथं जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आणि यात्रा मार्गस्थ केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ग्रामस्थांकडून यात्रेचं जोरदार स्वागत होतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात 432 ग्रामपंचायतीमध्ये ही यात्रा फिरणार आहे. त्यासाठी 4 व्हॅन रोज 2 गावात जाऊन विविध योजनांची प्रसिद्धी आणि प्रचार करतायत. 2 टप्प्यात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि वैभववाडी तालुक्यातल्या प्रत्येकी 2 गावांमध्ये या व्हॅन फिरतायत. त्या गावात केंद्राच्या योजनेच्या काही लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार देखील केला जातोय.
या संकल्प यात्रेच्या निमित्तानं आरोग्य शिबिरांचं देखील आयोजन करण्यात येतंय. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना आणि मातृवंदना अशा योजनांचे स्टॉल्स देखील उभारण्यात येतात. त्याला देखील लाभार्थ्यांचा फार चांगला प्रतिसाद मिळतोय. संकल्प यात्रा चित्ररथामध्ये स्क्रीनवर दाखवली जाणारी योजनांची माहिती लोकांना आवडते आहे. ही माहिती ऐकण्यासाठी लोक स्क्रीन भोवती गर्दी करतायत. व्हॅनवर सुद्धा योजनांची माहिती दिलेली असल्यानं लोकांना केंद्राच्या योजनांची माहिती सहज मिळते. त्याशिवाय कर्मचारी सुद्धा माहिती देत आहेत. यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआउटसह सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आलाय. त्या ठिकाणी सुद्धा सेल्फी घेण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतायत. एकंदरीतच विकसित भारत संकल्प यात्रेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार चांगला प्रतिसाद मिळतोय. वृत्तविशेषसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. श्रोते हो, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली जिल्ह्यांच्या ग्रामीण भागासोबतच मराठवाड्यात लातूर, संभाजीनगर जिल्ह्यातही विकसित भारत संकल्प यात्रा जनतेच्या दारात थेट पोहोचली आहे. या यात्रेच्या माध्यमातून पुढील 60 दिवस गावागावात सरकारच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात माहिती, शिक्षण आणि संवादासाठी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या देशस्तरीय मोहिमेचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी संभाजीनगर इथे हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. सांगली जिल्ह्यातही या यात्रेचा प्रारंभ झाला असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सांगलीच्या वार्ताहरानं घेतलेला हा आढावा ऐकूया. सांगली जिल्ह्यात कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. ही यात्रा जिल्ह्यात 2 टप्प्यात होणार असून सुरुवातीला शिराळा, मिरज, कडेगाव, जत, खानापूर, कवठेमंकाळ या 6 तालुक्यात तर दुसऱ्या टप्प्यात पलूस, वाळवा, तासगाव आणि आटपाडी या 4 तालुक्यात 6 गाड्यांच्या मार्फत ही यात्रा सुरू राहणार आहे. प्रत्येक गाडी रोज सकाळ सत्र आणि दुपार सत्रात अशा 2 गावात जाणार असल्याचं नियोजन करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या विविध योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेअंतर्गत जिल्हा परिषद आवारात 24 नोव्हेंबर रोजी चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून विकसित संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. 26 जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतीमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. ग्रामीण आणि शहरी तसंच नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत योजनांची माहिती पोहोचवणे आणि लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला जाणार आहे. जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून विशेष करून महिला जास्त सहभागी होत आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारचे आभारही व्यक्त करत आहेत. आकाशवाणीसाठी महेश भिसे, सांगली. श्रोते हो, विदर्भात देखील चंद्रपूर, अमरावती इथेही ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांचा विकास व्हावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. याविषयीचा आमच्या वार्ताहरांनी घेतलेला आढावा ऐकूया. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. याच संकल्पनेतून चंद्रपूर येथे 23 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 825 गावांमध्ये ही यात्रा मार्गक्रमण करणार असून यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व यंत्रणांचा सहभाग असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत लाभ न दिलेल्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ देणे हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आकाशवाणीसाठी मंगेश बेले, चंद्रपूर. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या अमरावती येथे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना व त्यांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची सुरुवात झाली. यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देविदास पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. अमरावती जिल्ह्यामध्ये देण्यात आलेल्या विविध योजनांचे लाभ, त्याचे लाभार्थी, त्यांना मिळालेली मदत या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा 23 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील प्रत्येकही गाव खेड्यामध्ये जाणार आहे. ही यात्रा गर्दीची ठिकाणं,
महत्त्वाचे कार्यक्रम अशा विविध ठिकाणी भेटी देऊन लोकांमध्ये शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांसंदर्भात माहिती देणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, किसान सन्मान योजना, जनधन योजना, वनहक्क महसूल विभागाचे स्वामित्व योजना, एकलव्य योजना, आयुष्यमान कार्ड तसेच इतरही योजनांची माहिती देण्यात येणार आहे. शासनाच्या या फ्लॅगशिप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे. काल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती जिल्ह्यावर होते. यावेळी त्यांनी अमरावती तालुक्यातील बोरगाव धर्माडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ केला. पुढील काही दिवसात याचा लाभ प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहेत. आकाशवाणीसाठी अमरावतीहून जयंत सोनवणे. श्रोते हो, केंद्र सरकारचं महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रांचं गावोगावी स्वागत होत असून नागरिकांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अशाच काही लाभार्थ्यांनी आकाशवाणीला दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया. नमस्कार, मी ओरोस मुकेल्याचा रहिवासी उत्तम महादेव सावंत. मला PM किसानचे 2000 रुपये मिळत होते. त्यातून मी शेतीसाठी बी बियाणे, खत, अवजारे घेत होतो. आता मोदी सरकारकडून अजून 2000चा लाभ मिळत आहे. एकूण 4000 मिळतात. हा सर्व शेतकऱ्यांनाही लाभ होतो. त्यांनाही खूप आनंद झाला आहे. या मोदी सरकारचे मी खूप आभारी आहे. हा कार्यक्रम इथे ओरोस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आल्यावर ते गावातील सर्व कर्मचारी, शेतकरी वर्ग आणि आरोग्य कर्मचारी आणि सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी येऊन इथे सर्व विभागाची माहिती दिली. तसेच आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड याविषयीही माहिती दिली. अशीच ही योजना चालून आपल्या या मोदी सरकारला खूप खूप धन्यवाद देत आहे. माझं नाव रमा रमेश बगाटे. मी राहणार पुयनी या गावातील आहे. आमच्या गावामध्ये संकल्प रथ आलेला आहे. या रथाच्या सोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूप चांगली विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली आणि त्या योजनांमध्ये एक योजना म्हणलं तरी उज्ज्वल भारत गॅसची आहे. त्या उज्ज्वल भारत गॅसचे आम्ही खूप लाभ घेतलेला आहे. पूर्वी मी काडी जळतनासाठी शेतोशेतानी फिरत होते आणि चुलीवर स्वयंपाक करताना आमच्या डोळ्यामध्ये जो धूर जात होता आणि डोळ्यातून पाणी येत होते, त्यावेळेस आम्हाला खूप त्रास जायचा. आणि आता उज्ज्वला गॅस आम्हाला आल्यामुळे आम्हाला स्वयंपाक करायला खूप चांगलं वाटत आहे आणि आम्ही खूप खूप धन्यवाद देतो त्यांना की आम्हाला हे गॅस आले. नमस्कार, मी ज्योती दीपक माळी. मला म्हणजे उज्ज्वला कनेक्शनमुळे मेन फायदा झाला की चुलीपासून माझी सुटणुका झाली. भुस्साची शेगडी तासन तास आम्हाला शेगडीचा भुस्सा आणण्यासाठी MIDC सकाळी पहाटे 4-5 वाजता जाऊन नंबराला उभा राहायला लागायचं. 2-3 दिवस भुस्सा मिळायच नाही. परत वड्यांना जायचं, जळण गोळा करून आणायचं. यामध्ये आम्हाला मुलांचा अभ्यास घेणं किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणं आम्हाला मिळत नव्हतं. उज्ज्वला कनेक्शनमुळे आम्हाला हा फायदा मिळाला की आमचा लवकरात लवकर एक स्वयंपाक झाले की मुलांबरोबर बसणं किंवा मुलांचा अभ्यास घेणं, इतर गोष्टींसाठी किंवा गरम गरम मुलांना जेवण वाढणं, घरातल्यांसाठी वेळ मिळू लागला किंवा स्वतःच्या एखादा छंद जोपासण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला लागला. माझं नाव राजश्री शंकर वनकडे, राहणार कन्नडवाडी. आम्हाला घरकुल मंजूर झाले पंतप्रधान योजनेतनं आणि आमचं घर आधीवर सारवायचं होतं. घर पाणी गळत होतं पावसाचं आणि आमचं स्वतःचं घर आता मिळाले. आमचं एकत्र कुटुंब आहे. सगळ्या समाधानानं आम्ही हे करतोय. श्रोते हो, विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासोबतच गरजूंना अनेक योजनांचा थेट लाभही दिला जात आहे. यासोबतच आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब अशा विविध तपासण्या करण्यात येत आहेत. थोडक्यात प्रत्येक नागरिकाला आरोग्यापासून रोजगारापर्यंत सक्षम, समर्थ आणि सुशिक्षित करत बलशाली राष्ट्र उभारण्याचा संकल्प म्हणजेच केंद्र सरकारची ही विकसित भारत संकल्प यात्रा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन आशुतोष भालचंद्र सावे.